नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं ब्रिलियन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत। आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 घेतोय आणि हा प्रॅक्टिस सेट प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स यावर आधारित आहे। तर चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 2.2। प्रॅक्टिस सेट 2.2 त्याच्या अगोदर आपण याच्यातलं थोडं बेसिक्स पाहूयात। बघा, या ठिकाणी दोन पॅरलल लाईन्स आहेत। हे पॅरलल लाईन एम, पॅरलल लाईन एल आणि यांची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती आहे एल। ओके, या ठिकाणी आपण पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, अल्टरनेट अँगल्स किंवा इंटिरियर अँगल्स, हे सर्व अँगल्स कसे असतात हे पाहिलेलं आहे। आज या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजेत। सर्व मित्रांना अशी विनंती आहे की अगोदर प्रॅक्टिस सेट 2.1 पहा, तरच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 समजेल। ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचं सुरुवातीला मी या ठिकाणी धन्यवाद मानतो। बघा, या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजेत, बेसिक्स घेऊया। या ठिकाणी आपण असे याला ए म्हणूयात, याला बी सी डी, ओके, देन ई एफ जी अँड एच, ओके, असे या ठिकाणी जी 8 अँगल्स क्रिएट होतात। या 8 अँगल्सला आपण या ठिकाणी नावं दिलेली आहेत। ओके, या ठिकाणी 4 अँगल्स आणि या ठिकाणी 4 अँगल्स हे क्रिएट होतात, याला आपण या ठिकाणी अशी नावं दिलेली आहेत। बघा, याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत बघा, अँगल ई ए अँड अँगल ई, बी एफ डी अँड जी, डी अँड एच अँड सी अँड जी आपण पाहिले। मग हे करस्पॉन्डिंग अँगल्स, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट। म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात या ठिकाणी कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप असतात। आता बघा, अँगल ए बघा हा कसा असतो, अँगल ए हा अँगल ई शी कॉन्ग्रंट आहे। देन बघा, अँगल बी हा आहे अँगल बी, हा अँगल बी अँगल एफ शी कॉन्ग्रंट आहे। ओके, देन अँगल डी हा अँगल एच शी कॉन्ग्रंट आहे। देन अँगल सी हा अँगल जी शी कॉन्ग्रंट आहे। ओके, म्हणजे दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स। मी शॉर्ट मध्ये लिहितो सीए, करस्पॉन्डिंग अँगल्स। दिस इज द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स। म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, ते कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात। आता सेकंड बघा, सेकंड प्रॉपर्टी बघू आपण। या ठिकाणी सेकंड आहे बघा, या ठिकाणी आहे इंटेरियर अँगल्स। अगोदर अल्टरनेट अँगल्स पाहूत आपण। ओके, हा डी अँड एफ, ओके, हे अल्टरनेट अँगल असे, हे ई अँड हे सी। ओके, या ठिकाणी बघा, अँगल डी, ओके, अँगल डी अँड अँगल एफ अँड अँगल सी अँड अँगल ई। बघा, अँगल सी अँड अँगल, हो का, हे अँगल हे कसे कॉन्ग्रंट आहेत। हे कशाची प्रॉपर्टी आहे, हे आहेत अल्टरनेट अँगल्स। ओके, इंटेरियर आहेत बघा आणखी, हो का, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, IAA मी शॉर्ट मध्ये लिहितो। हे करस्पॉन्डिंग अँगल्स, हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स। म्हणजेच इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे हे ई आणि सी। ओके, हो का, हे कसे आहेत या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत, लक्षात ठेवा बरं का, हे एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स। आता थर्ड प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला आणखी। या ठिकाणी बघा, हे जे आहे आणखी एक प्रॉपर्टी पाहूया आपण। बघा, अँगल, हे बघा, अँगल ए अँड अँगल जी, ओके, अँड अँगल बी अँगल एच, हे कसे आहेत एक्सटेरियर, आपण पाहिले हे कसे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, हे पण कॉन्ग्रंट असतात। म्हणजे हे जे या ठिकाणी सिंबल दाखवतो ए, ओके, आणि हे जी, हे बी आणि हे एच, हे एक्सटेरियर जे अल्टरनेट अँगल्स असतात ते देखील कॉन्ग्रंट असतात। हे एक प्रॉपर्टी या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही। बघा, नेक्स्ट नंतर या ठिकाणी जर पाहिलं आपण, बघा, पाठीमागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे आपण, अँगल ए कॉन्ग्रंट टू अँगल सी, म्हणजे अपोजिट अँगल्स आहेत। अपोजिट अँगल्स देखील कसे असतात, कॉन्ग्रंट असतात। ओके,
त्यालाच आपण असं कसं आणखी लिहिता येईल आपल्याला, अँगल सी कॉन्ग्रंट अँगल ई. ओके, सी अँड ई हे तर इंटेरियर अल्टरनेट अँगल पाहिलेले आपण, आणि ई अँड जी हे कसे आहे ते हे अपोजिट अँगल्स. ओके, म्हणजे अशी देखील एक प्रॉपर्टी तयार होते. नंतर बघा याच्यामध्येच बघा, जसं अँगल एचं केलं तसं अँगल बीचं, अँगल बी कॉन्ग्रंट टू अँगल डी, कॉन्ग्रंट टू अँगल एफ, कॉन्ग्रंट टू अँगल एच. ओके, अशी एक प्रॉपर्टी या ठिकाणी तयार होते. बघा आणखी त्याच्यामध्ये का महत्वाची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आता बघा एक महत्वाची प्रॉपर्टी आहे बघा, मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हे कसे या ठिकाणी इंटेरियर अँगल्स आहेत. आय लिहितो फक्त मी इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. ओके, त्यांची जी सम असते ती 180 असते. जसं डी आणि ई आले तसंच नेक्स्ट प्रॉपर्टी काय होईल आपली बघा, मेजर ऑफ अँगल सी अँड मेजर ऑफ प्लस मेजर ऑफ अँगल एफ इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. ओके, हे पण कसे आहेत इंटेरियर अँगल्स आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं बेसिक, आणि या बेसिक्सवरच आपला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी डिपेंड आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा वहीवर लिहून देखील घेऊ शकतात, जेणेकरून प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्हाला या ठिकाणी याची मदत होईल. तर चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 2.2. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चन आहे, लाईन एम अँड लाईन एन पॅरलल आहेत आणि पी हे याची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत फाइंड करायची आहे व एक्स ची किंमत या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा आत्ताच आपण बेसिक्समध्ये शिकलेलं आहे. बघा 3x आणि x हे कोणते अँगल आहेत, अगोदर हे अँगल कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. हे इंटेरियर अँगल्स आहेत. मग प्रॉपर्टी काय आपण आता शिकलो बघा, बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. जस्ट आपण आता शिकलेला आहे इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आता बघा या ठिकाणी मेजर ऑफ अँगल, म्हणजे या ठिकाणी अँगल दिलेली नाही, त्या जी आपल्याला अँगलला नावं दिली तेच घेऊयात आपण. या ठिकाणी 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री ही प्रॉपर्टी आहे. म्हणजेच 4x इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 180 ला 4 ने जर डिवाइड केलं तर 4 4 जा 16, 2 उरले 20, 4 5 जा 20, म्हणजे x इज इक्वल टू 45 डिग्री. या ठिकाणी किती येणार हे आन्सर, 45 डिग्री. ओके, बाय द असं स्टेटमेंट लिहिलेलं बरं राहील तुम्हाला, बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, म्हणजे आपण कशानं करतो हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. सेकंड क्वेश्चन पाहूया. बघा सेकंड क्वेश्चन आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए पॅरलल टू लाईन बी and L, that is L is a transversal, then find x. इथं पण आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. या ठिकाणी हे बघा आपल्याला x काढायचं आहे. ओके, हे 4x आहे, हे 2x आहे. मग इथं काय होईल बघा, आपल्याला या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज वापराव्या लागतील. किती प्रॉपर्टीज वापराव्या लागतील आपल्याला, या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज वापराव्या लागतील. आपण स्टेटमेंट लिहू शकतो बघा, बाय द प्रॉपर्टी ऑफ. ओके, हे अपोजिट अँगल्स. इथं 2x असल्यामुळे हे किती येणार आहे बघा, हा पण 2x येणार आहे, कारण हे अपोजिट अँगल्स आहेत. ओके, आणि आता हे काय झाले, 4x आणि 2x हे इंटेरियर अँगल झाले. ओके, मग बाय द प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स, दोन्ही प्रॉपर्टी आपण एकत्रच वापरत आहोत. इंटेरियर अँगल्स, दोन प्रॉपर्टी एकत्र वापरत आहोत आपण. बाय द प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स काय येणार आहे मग, इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी पाहिली आपण, दोघांची सम 180 असते, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर 6x इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजेच x व्हॅल्यू काय, देअरफॉर x इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 60, कॅन्सल. ओके,
सॉरी 6 आहे हे, ओके कॅन्सल नाही होणार, 60 झाले, 6 आहे, 6 1 6, 6 3 18, हे 0, ओके. म्हणजे x इज इक्वल टू 13 डिग्री. हियर x ची व्हॅल्यू काय आली 13 डिग्री, ओके. तो आहे ऑप्शन नंबर, या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर आहे तो डी, ओके. टेक्स्ट बुक मध्ये ऑप्शन नंबर डी आहे. x ची व्हॅल्यू आली आपली 30 डिग्री, ओके. या ठिकाणी दोन्ही प्रॉपर्टी आपण एकत्र वापरलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. इन द ऍडजॉइनिंग फिगर लाईन P, ओके, लाईन P पॅरलल टू लाईन Q, लाईन T, ओके, लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. या दोन ट्रान्सव्हर्सल्स आहेत या ठिकाणी. फाइंड मेजर ऑफ x अँड अँगल y युजिंग द मेजर्स ऑफ अँगल गिव्हन इन द फिगर. फिगरमध्ये जे अँगल्स दिले त्याचा यूज करून आपल्याला x आणि y ची या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता बघा हे सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, सुरुवात आपण x ची काढायचं बघू. हे 40 आहे, मग या ठिकाणी काय येणार आहे, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, ओके. हे पण 40 येणार आहे, ओके. या ठिकाणी आपण असं आन्सर लिहू शकतो बघा. बाय द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, CA लिहितोय तुम्ही, करस्पॉन्डिंग अँगल लिहित चला, करस्पॉन्डिंग अँगल अँड आणखी एक प्रॉपर्टी वापरावं लागेल आपल्याला, अँड अँगल्स इन लिनियर पेअर, ओके. देअरफॉर काय येणार आहे बघा, या ठिकाणी काय येणार आहे 40 येणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे हे 40 येणार आहे. आणि लिनियर पेअरची प्रॉपर्टी काय, या दोन्हीची सम 180 असते. म्हणजेच काय येणार या ठिकाणी x प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस 40, म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे 140 डिग्री. आपण डायरेक्ट लिहू शकतो एक स्टेप कमी करून. x इज इक्वल टू किती आलं या ठिकाणी 140 डिग्री, ओके. आता देन आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची या ठिकाणी. आता y इथं आहे, हे 70 आहे. या ठिकाणी बघा हे 70 आहे, हा याचा अपोजिट अँगल आहे, हे पण 70 येणार आहे, ओके. हे 70 येणार आहे आणि हे इंटेरियर अँगल यांची सम किती असते 180 असते. म्हणजे ती आपण प्रॉपर्टी वापरू शकतो, ओके. बघा नाव बाय द प्रॉपर्टी ऑफ opposite angles and interior angles, ओके. या दोन्ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करूयात. दोन्ही प्रॉपर्टी यूज केल्यानंतर हेन्स काय येईल या ठिकाणी बघा, y इज इक्वल टू 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, ओके. हे स्टेटमेंट कसं आलंय, ओके, याचं डिस्क्रिप्शन आपण वर दिलंय. म्हणजे कशामुळे हे आलंय हे बघा. काही ठिकाणी सॉल्व्ह करताना लिहितात, काही ठिकाणी लिहित नाहीत, परंतु माझ्या मताने लिहिलेलं बरं राहील. म्हणजे जितकं लिहितात तेवढं तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे, एक्झामिनरला देखील कळणार आहे आणि चांगले मार्क्स पडण्यास तुम्हाला मदत होईल, ओके. बघा y प्लस 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय येईल बघा, y इज इक्वल टू 180 मायनस 70. एक स्टेप वाढवा वाटलं तर 180 मायनस 70. 180 मायनस 70 किती येणार आहे या ठिकाणी 110. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय या ठिकाणी बघा, y इज इक्वल टू 110 डिग्री. बघा x ची पण आपण या ठिकाणी काढलेलं 140 आणि y 110 डिग्री. अशा प्रकारे दोन व्हॅल्यू झाल्या आहेत या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर, ओके, लाईन P is parallel to line Q and line L is parallel to line M. Find the values of ABC, angle ABC, okay. या ठिकाणी अँगल ABC आपल्याला मेजरमेंट्स काढायचे, व्हॅल्यूज काढायचे. बघा या ठिकाणी आपण जे बेसिक शिकले त्याच्यावरून काढू शकतो आपण. हे 80, ओके, 80 डिग्री आहे आणि हे E आहे. बघा हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, अँगल्स किंवा सॉरी हे अँगल्स इन लिनियर पेअर नाही, हे इंटेरियर अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा, by the property of interior angles, by the property of interior angles, A plus 80 degree is equal to 180 degree. Therefore
ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 80 डिग्री इज इक्वल टू 100 डिग्री. जी एची व्हॅल्यू आली आपली 100 डिग्री. ओके, ए किती आला आपला? ए इज इक्वल टू 100 डिग्री. देन एची व्हॅल्यू आपल्याला भेटली या ठिकाणी 100 आलेलं. ओके, या ठिकाणी किती आली व्हॅल्यू आपली? 100. ये बघा इथं 100 आहे तर या ठिकाणी हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे पण या ठिकाणी 100 येणार आहे. ओके, आणि हे अँगल्स इन लिनियर पेअर. या ठिकाणी बघा आपण असं यूज करू शकतो. नाव बाय द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, CA शॉर्टली तुम्ही, by the property of corresponding angle and angles in a linear pair. हे दोन प्रॉपर्टी यूज केल्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी असं इक्वेशन लिहू शकतो की b प्लस 100 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, हे जर आता आपण सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे बघा. देअरफॉर b is equal to 180 डिग्री मायनस 100 डिग्री मीन्स b ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी? 80 डिग्री. 180 मायनस 100. ओके, 180 मायनस 100 म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी? 80 डिग्री. दोन व्हॅल्यूज भेटली आपल्याला. नंतर नेक्स्ट थर्ड व्हॅल्यू आपल्याला काढायची c ची. ओके, आता या ठिकाणी b आला या ठिकाणी 80 डिग्री. हे सी अँड बी हे कसे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, त्याच्यामुळे दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे? सेम असणार आहे. ओनली नाव प्रॉपर्टी बाय द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, मी शॉर्टली करस्पॉन्डिंग अँगल्स बघा आपल्याला बी ची व्हॅल्यू माहिती आहे. ओके, measure of angle B is equal to measure of angle C is equal to 80 डिग्री. म्हणजे C ची व्हॅल्यू आपल्याला भेटली या ठिकाणी 80 डिग्री. म्हणजे या ठिकाणी ए तीनच्या व्हॅल्यू भेटलेत आपल्याला. ए ची 100, बी ची 80 अँड सी ची या ठिकाणी मेजरमेंट ऑफ C इज इक्वल टू 80 डिग्री. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा हा फोर्थ क्वेश्चन आहे आणि हा स्टारचा क्वेश्चन आहे. स्टारचे क्वेश्चन म्हणजे थोडे हार्ड असतात. ओके, पण आपण सोप्या पद्धतीने सोडूयात. या ठिकाणी बघा या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज बघा लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी बघा ही एल ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. फाइंड द मेजर्स ऑफ XYZ. ओके, बाय द गिवन युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आपल्या XYZ च्या ठिकाणी व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आता व्यवस्थित पहा, ही 105 एकच मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला, बाकीचे मेजरमेंट्स काढायचे. एक जरी दिलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण शुअरली काढू शकतो. बघा आता या ठिकाणी बघा हा अँगल आणि हा अँगल हा कसा आहे? हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ओके, त्याच्यामुळं एक्स ची व्हॅल्यू शुअरली किती येणार आहे या ठिकाणी? 105. या ठिकाणी लिहा तुम्ही by the property of corresponding angles. Shortly to me, by the property of corresponding angles, measurement of angle X. X है. Measurement of angle X is equal to 105 डिग्री. हे तर स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे आपल्याला. ओके, आता नेक्स्ट काय काढायचं बघा आपल्याला. एक झालं वायचं काढूया. ओके, हे किती आलं आपलं? 105. हे अपोजिट आहे त्याच्यामुळे हे पण 105 येणार आहे या ठिकाणी. ओके, या ठिकाणी मग आपण लिहू शकतो स्टेटमेंट. नाव बघा बाय द प्रॉपर्टी ऑफ अपोजिट अँगल्स. By the property of opposite angles, measurement of angle Y. ओके, किंवा डायरेक्ट Y लिहा. मेजर ऑफ अँगल आपल्याला Y दिलेला आहे, Y दिलेली ती चालते. Y इज इक्वल टू या ठिकाणी 105 डिग्री. Y ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. आता नंतर बघा थर्ड आपल्याला Z ची या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे. नाव हे लिनियर पेअर मध्ये बरोबर आहे. नाव
by the property of angles in a linear pair. ओके, ही जर प्रॉपर्टी आपण यूज केली अँगल्स इन लिनियर पेअर, त्याला काय लिहू शकतो या ठिकाणी आपण बघा, या प्रॉपर्टीनुसार z प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री, हे स्टेटमेंट आपण लिहू शकतो. देअरफॉर z इज इक्वल टू 180 मधून 105 जर या ठिकाणी आपण मायनस केलं तर डायरेक्ट 75 आपण आन्सर लिहू शकतो. या ठिकाणी z ची व्हॅल्यू आली 75. ओके, हे आलं 75. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी सगळ्याच व्हॅल्यू काढलेल्या आहेत. नंतर लास्ट क्वेश्चन पाहू. बघा, या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी p अँड q ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि l पण पॅरलल लाईन्स आहे आणि या ठिकाणी बघा अशा अल्टरनेट अँगल या ठिकाणी क्रिएट झालेल्या आहेत. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग x ची व्हॅल्यू काढताना आपण काय या ठिकाणी कशी काढू शकतो बघा, प्रॉपर्टी यूज करून बाय द प्रॉपर्टी ऑफ ओके, हे अल्टरनेट अँगल्स आहेत, इंटेरियर आहेत. बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, by the property of interior alternate angles, x is equal to या ठिकाणी 40 आहे, हे पण या ठिकाणी काय येणार आहे 40 येणार आहे. हे 30 आहे, इथं पण 30 येणार आहे, कारण हे आणि हे दोन अँगल कसं असतात, कॉन्ग्रंट असतात. हे आणि हे कॉन्ग्रंट असतात. हा x हा टोटली अँगल आहे, हे 14 30. देअरफॉर x इज इक्वल टू 40 डिग्री प्लस 30 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 40 प्लस 30 इज इक्वल टू 70 डिग्री. हा पण विद्यार्थी मित्रांनो स्टारचा क्वेश्चन आहे, परंतु जर विचार केला तर इथं लेवल स्टारचं नाही, खूप सोपा प्रश्न आहे, परंतु मला स्टार करून दिलेला आहे. अशा प्रकारे हा पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंतही शेअर करा आणि असंच चॅनलसोबत जोडलेले राहा. नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत या ठिकाणी लवकरच पोहोचतील. मन लावून अभ्यास करा.